अरे तुमची टाळी अशी वाजली पाहिजे की आमच्या ढाकणे साहेबांची बंदुकीची गोळी सरळ झाली पाहिजे. एकदा टाळी एकदा जोरदार मित्रांनो चालवा. तेरे सीने में आग है, मेरे सीने में आग है. तेरे सीने में दर्द भरी आग है, मेरे सीने में दर्द भरी आग है. तेरे सीने में दर्द भरी आग है, मेरे सीने में दर्द भरी आग है. आम आग जलकर खाक कर देती है, आम आग जलकर खाक कर देती है, लेकिन सीने में लगने वाली आग पवन करियर अकेडमी जैसा इतिहास पैदा करती है. म्हणून या खेड्यातील 18 पगड सावी माळी तेली कुणबी महार मांग वडार चांबार हटकर धनगर भील रामोसी ब्राह्मण मुस्लिम 18 पगड जातीच्या पोराला छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केलं आणि या शेतकऱ्याच्या पोरानं 18 पगड जातीच्या पोराला एकत्र केलं आणि त्यांच्या खांद्यावर त्यांच्या शरीरावर त्यांच्या बापासमोर खाकी वर्दीत उभा केलंय. मित्रांनो मला टाळी लागते बरं का. अपनी एक ही कमजोरी है, मेरे को टाली ज्यादा लगती है. अरे त्या काकांनी सुंदर सांगितलंय, त्या काकानं सुंदर सांगितलंय इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लेकरं कोणाची. अरे आवाज रे, अरे जर ओरिजिनल शेतकऱ्याची अवलाद आहे का त्यालाच कळतंय, ज्याचं जळतं त्याच्या डोळ्यातलं पाणी गळतंय. टाळी टाळी टाळी. पण आवाज एकदा तुफान असला पाहिजे. हे जे नवनिर्वाचित पोरं या ठिकाणी पोलीस झाले सर, यांच्यासाठी एक मी शुभेच्छा परगीत गातो बघा, आवडत तर. या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. अरे जरा सिट्ट्या झाल्या तर मला जरा बरं वाटेल बरं का. हा सिट्ट्या 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 हे दिसते ना, हे माझ्या समोर जे दिसते ना, सोपं आहे दादा पोलीस होणं. मी 2009 ला संदीप कर्णिक समोर पोलीस भरती मारली होती. शाहीर घोगरेचा योग असा आला, पुण्याला ग्रामीण भागामध्ये पुणे ग्रामीणच्या कार्यक्रमाला संदीप दादा कर्णिकने शाहीरचा पोवाडा ठेवलाय. टाळी टाळी जोरदार जोरदार. मी तुम्हाला आताही सांगतोय नंतरही सांगेल, टाळी जरा जोरदार वाजली पाहिजे बाई बाप. जोरदार जोरदार एकदा जोरदार. आणि अजून तरी टाळ्यावर जीएसटी लावलेला नाही, लागू शकतो. एकदा जोरदार टाळी. या वाऱ्याला घाबरणारी सात आमची नव्हे. या वाऱ्याला घाबरणारी सात आमची नव्हे. पवन करियर अकॅडमीचे तरुणासाठी हा. या वाऱ्याला घाबरणारी सात आमची नव्हे. तुफानातील दिवे अमीर, ताली तुफानातील दिवे अमीर, तुफानातील दिवे टाळी. तुफानातील दिवे अमीर, तुफानातील दिवे. या वाऱ्याला घाबरणारी सात आमची नव्हे. या टाळी एकदा सर्व सोबत. या वाऱ्याला घाबरणारी सात आमची नव्हे, सात आमची नव्हे. तुफानातील दिवे अमीर, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे अमीर, तुफानातील दिवे. आणि लोक म्हणते शेतकरी म्हणतो लय ऊन आहे. शेतकरी काय म्हणतो लय ऊन आहे. अरे ऊन वारा पाऊस गारा, ऊन वारा पाऊस गारा, वातील घामाच्या धारा, वातील घामाच्या धारा. तुम्ही आम्हाला शिकू नका, आम्ही घाम घालणारे शेतकऱ्याची अवलाद आहे. ऊन वारा पाऊस गारा, वातील घामाच्या धारा, वातील घामाच्या धारा. हरू नको रे पोलीस मित्रा, येईल वर्दी तुझ्या घरा, येईल वर्दी तुझ्या घरा. हरू नको रे पोलीस मित्रा, येईल वर्दी तुझ्या घरा, येईल
येईल वर्दी तुझ्या घरा, या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. तू पानातील दिवे आमीर, तू पानातील दिवे, तू पानातील दिवे आमीर, तू पानातील दिवे. एकदा टाळी जोरदार. सम्माननीय विचारपीठ, ये तो टेलर है रे, ये तो टेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. एकदा माईक हातात शाहीर घोगरेने घेतला, तो माईक 7-7 घंटे या पठ्ठ्यानं सोडला नाही. शेतकऱ्याची अवलाद आहे. आणि काकाने सांगितलंय, या काकाने सांगितलंय, अरे मायबाप काय सांगितलंय, इंडियन आर्मी मध्ये एकदा पोरांनो लक्ष दे बरं का, वाक्य लय खतरनाक आहे. 5G रेंज आहे, 5G. तुम्हाला मोबाईल कोणता पाहिजे, हे पाठीमागचे लय मी मोगापासून बघतो यायला. तुम्हाला मोबाईल कोणता पाहिजे आणि कोणता पाहिजे ते आपल्याला आलं ना, आपण मला काही येत नाही. कोणता पाहिजे ते इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो, ते म्हणले लॅपिन पॉली. म्हणले लॅपिन पॉली काय, कोणता पाहिजे. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर मोबाईल तुम्हाला 5G पाहिजे तर पवन करिअर अकॅडमीच्या तरुणाचं पोलीस व्हायचं वय 21 पाहिजे. आणि जरा मुद्दा जर आवड असेल तर जोरदार टाळी पाहिजे. आता प्रश्न आहे माझा तुम्हाला, विज्ञानामध्ये प्रश्न पडल्याशिवाय उत्तराचा शोध लागला नाही. तुम्हाला अभ्यास कर म्हणायची गरज नाही, तुम्हाला पोलीस होय म्हणायची गरज नाही, तुम्हाला अभ्यास कर म्हणायची गरज नाही. धूप में निकलो बारिश में निकलो, धूप में निकलो बारिश में निकलो, जिंदगी क्या है जरा किताबों से निकलो. बरोबर आहे का. लय कदरले तुम्ही अभ्यास करू. एकदा जोरदार टाळी. कोणी येत आहे अभ्यास कर, कोणी येत आहे अभ्यास कर. ते म्हणतं मी अभ्यासच करतोय राव, मी पोलीस भरतीची तयारी करतोय. ही कोमलताई तर माझ्या मित्राच्या गावाची आहे, या ताईला माझा सलूट. एकदा जोरदार टाळे. अरे टाळ्याला कोण कमी कंजूशी करायला नाही, जोरदार. कुठं होता माझा मुद्दा, नाही मी माझ्या मुद्द्यावर होतो. हा हा, ती माझी टेस्ट नाही, तुमची टेस्ट आहे. असं किती मिनिटं बोलू मी, हा. आणि पट्ट्या आला ना आपला शेतकऱ्याचा मुलगा आला VMP, या पोराचं उदाहरण आहे. तुझ्या जर मनगटात ताकद असेल तर खिशातला मोबाईल तुला जगात नेईल, जगात नेईल, तुला जगात. तुझा आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी. अरे किती दिवस लोकांची अवकात बघणार, याची अवकात काढायची, त्याची अवकात काढायची. लोकांची अवकात काढणं बंद करा, पवन करिअर अकॅडमी मध्ये जॉईन व्हा आणि समाजामध्ये पोलीस होऊन समाजामध्ये अवकात तयार करा. इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लेकरं कोणाची, अरे तुमचा आवाज कसा असला पाहिजे. इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लेकरं कोणाची, अदानी, अंबानी, आमदार, खासदार, मंत्री, संत्री कोणाची. अरे कधी छातीला गोळी लागेल, कधी छातीचा धिंगाणा होईल. 24 तास सीमेवरती जवान सेवा देतोय. एकीकडे या देशामध्ये शेती मालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय आणि त्याच्या पोराला हाताला काम नाही म्हणून त्याचं पोरग बीडच्या मैदानामध्ये रनिंग करताना शहीद होतोय. हाच आमचा देश आहे, ही अशी आमच्या या देशाची माती आहे. मित्रांनो, इस देश में लोकतंत्र नहीं है. मैं छाती ठोक के कहता हूं आपको, गायके साहेब म्हणून शेर लेत आपलं, इस देश में लोकतंत्र नहीं है. इस देश में लोकतंत्र होता, इस देश में लोकतंत्र होता ढाकणे साहेब. कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा धाक गोरगरिबाला आहे, कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा धाक गोरगरिबाला आहे. ज्यांनी कायदा निर्माण केलाय त्याला या देशात कायदा कुठे आहे कसे म्हणावे. देशात लोकशाही, आणि ही जबाबदारी मी तुमच्यावर देतोय, ही जबाबदारी शेतकऱ्याच्या पोरावर देतोय. ज्याचं चळतं त्याच्या डोळ्यातलं पाणी गळतं. येणारी पोरं, होणारी पोरं पोलीस होतील. शेतकरी माईबाबासाठी त्यांनी काम करावं. इथं
देश में लोकतंत्र नहीं है। इस देश में लोकतंत्र होता, इस देश में लोकतंत्र होता तो किसान खुदकुशी नहीं करता। इस देश में लोकतंत्र होता तो किसान का बेटा सरहद पर शहीद नाही होता। हा देश असाच आहे आणि अशा देशामध्ये तुम्हाला आम्हाला काम करायचं आणि ते काम कोणासाठी करायचं तर शेतकऱ्याच्या अवलादीसाठी करायचं। इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये गरीबाची पोर आहे, शेतकऱ्याची पोर आहे। आमचं बीड येथे धावणारं पोरग रनिंग करता करता मेलय। त्या माईच्या भावना कधी आम्ही पाहिल्या, त्या बापाचं कधी दुःख आम्ही पाहिलंय। मग श्रीमंतांची धनवंताची पोरं कुठे आहे? मग आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही पोलीस झालो, मग श्रीमंतांची धनवंताची पोरं कुठे आहे? प्रश्नार्थक चिन्ह। श्रीमंतांची वकील खासे दर्द भरी मीठी बात नहीं, ये दर्द भरी लाइन मैं गाता हूँ क्योंकि मैं किसान का सच्चा बेटा हूँ। ब्रँड ब्रँड कहने वालों जे मोबाईल वापरते ना 1.5 लाखाचा, आपण लय साधा असाच आहे। ब्रँड ब्रँड कहने वालों कफन का कोई ब्रांड नहीं होता। ब्रँड ब्रँड कहने वालों कफन का कोई ब्रांड नहीं होता। जिसको अनाज पैदा करने आता है उस किसान को मैं ब्रँड कहता। श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे आहे? ज्याला वाक्य कळलं त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा। श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे आहे? मुळक साहेब या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन गायके साहेब, शिकारे साहेब, ज्यानं जे आपल्याला जे दिलं त्याला ते मान्य करावं। पवन करिअर अकॅडमीसाठी सुरुवातीला योगदान मुळक साहेबांनी दिलं म्हणून तुमच्या मनाचा मोठेपणा त्यांना तुम्ही वरी पाचारण केलं। याला म्हणतात माणुसकी ठेवणारी पवन करिअर अकॅडमी। मग श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे आहे? कुठे आहे? श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर घाल। बघा काय प्रश्न आहे। हा सत्यस्थिती आहे आणि आपण खरं बोलणारा माणूस आहे। तुम्हाला वाटत असेल VMP आला, शाहीर आला, अरे आम्ही लेकरं कोणाची माहिती आहे का? आम्ही देखील लेकरं वंचित दलित पीडित शोषितांचा आमचा आवाज आहे आणि हा आवाज तुम्ही मोठा केलेला आवाज आहे। श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर गाल। श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर गाल। ते झाले मालामाल, शेतकरी दादा तू झाला रे कंगाल, तू झाला रे कंगाल। पाठीमागे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनो, खचलेल्या दबलेल्या निस्तेज मुरदाड झालेल्या तरुणाला जर अपयश आलं असेल, खचलेल्या दबलेल्या मुरदाड झालेल्या तरुणाला जर अपयश आलं असेल, धूप में निकलो बारिश में निकलो, धूप में निकलो बारिश में निकलो। जिंदगी क्या है जरा किताबों से निकलो। धूप में निकलो बारिश में निकलो, जिंदगी क्या है जरा किताबों से निकलो। जिसने प्यार किया नहीं उसको जीना समझ में आया नहीं। जिसने प्यार किया नहीं उसको जीना समझ में आया नहीं। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। प्रेम खरंच काय असतं? दोन मनांच्या मधामधील एक छोटस गाव असतं। प्रेम वर्दीवर करावं, प्रेम वर्दीवर करावं। आता या दोघांसाठी बरं का, दोघे समोर या, पवन सर आणि या दोघांसाठी वाक्य आहे। सुरेश सर कुठे? सुरेश सर इकडे इथे माझ्या मध्ये। अरे एवढे पोलिसाची फॅक्टरी उभा केली, भ्यायला बोला का? हा द्या जोरदार आहे इकडून सर, इकडून सर। प्रेम वर्दीवर करावं, प्रेम गर्दीवर करावं। प्रेम वर्दीवर करावं, प्रेम गर्दीवर करावं। वर्दी बघून बापाचं मन भरावं। वर्दी बघून कोमलताई बापाचं मन भरावं। भरलेल्या मनानं गायके साहेब डोळ्याकडे यावं। भरलेल्या मनानं गायके साहेब डोळ्याकडे यावं। डोळ्यातल्या वर्दीनं बापाच्या डोळ्यातनं पाणी पडावं। डोळ्यातल्या पाण्यानं खाली जमिनीवर पाणी पडावं
आणि योगेश आणि सुरेशच्या मैत्रीचा वेल गगनाला जाऊन भिडावा. डोळ्यातलं पाणी चुकलं माझ्यावलं, डोळ्यातलं पाणी जमिनीवर पडावं, डोळ्यातलं पाणी जमिनीवर पडावं आणि पवन करिअर अकादमीचा नवा इतिहास घडावा. पवन करिअर अकादमीचा नवा इतिहास घडावा. सुरेश आणि योगेशच्या मैत्रीचा उल्लेख आकाशाला जाऊन भिडावा. या दोन शेतकऱ्याच्या पोरासाठी एकदा जोरदार टाळी. मी टाळी जोरदार म्हणले पाठीमागे, जोरदार जोरदार. ओके सर, थँक्यू. मी एका गावात परवा कार्यक्रमाला गेलो. मी म्हणलो कार्यक्रम सत्काराचा आहे का अंतिम संस्काराचा आहे? बरं का VMP, कार्यक्रम सत्काराचा आहे का अंतिम संस्काराचा आहे? एक पोरग माझ्याकडे असं थोबाड घेऊन बघत होतं. मी म्हणलो ये प्यार का शिकारी है क्या? काही लोक म्हणते प्यार तूने किया नहीं तेरे को क्या मालूम है क्या होता है प्यार. मला हे यंग तुमच्यावर बी येणार आहे. मला अजून विषयातच हात घालायचा. एक पोरग माझ्याकडे असं थोबाड घेऊन बघत होतं आणि आता मला आला ना कटाण. मी म्हणलो क्यों मैं ऐसे बैठे हुए उजड़े हुए रियासत की लुटे हुए सुल्तान की बेताज की बादशाह की तरह. क्यों मैं ऐसे बैठे हो उजड़े हुए रियासत के बेताज की बादशाह की तरह. ते म्हणे क्या करू सर मेरा थोबडाच वैसा आहे. अरे बैठा सावधान, आपण शेतकऱ्याची औलाद आहोत. शेतकऱ्याची एकदा घोषणा देऊया, भारत माता की. मी घोषणा म्हणलो, घोषणा उन्हाळ्यात शाहीर घोगरे बोंब बोलतोय उन्हाळ्यात. हा घोषणा, भारत माता की. वंदे वंदे वंदे. लाकडात अग्नी आहे. तरुणांनो, तुम्ही म्हणजे एक आग आहे. तुम्ही म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. तुम्ही म्हणजे या पृथ्वी तलावरचं सर्वात मोठं हत्यार जन्माला आलेलं आहे. फक्त तुम्ही आम्ही स्वतःला निवडणारी कमी लेखलं. फक्त तुम्हाला आम्हाला स्वतःची जाण नव्हती म्हणून पवन करिअर अकॅडमी मध्ये पोरग जॉईन झालं आणि त्यांनी समाजामध्ये स्वतःच भान तयार केलेलं आहे. आईनी टाळी वाजली, सर्वांनी टाळी. लाकडात अग्नी आहे. हे माझ्या बहिणींनो, लाकडामध्ये अग्नी आहे. पण ज्वालामुखी जिथे पडतो तिथेच वणवा पेटतो. ज्वालामुखी तिथे पडतो तिथेच वणवा पेटतो. तेरे सीने में मेरे सीने में दर्द भरी आग लगनी चाहिए. तेरे सीने में मेरे सीने में दर्द भरी आग लगनी चाहिए. आम आग जलकर खाक कर देती है, सीने की लगी हुई आग वर्दी में तफावत तयार कर नहीं देती. जोरदार टाळी. म्हणून ही आग लागली होती. तुमच्या जीवनातील सर्वात श्रेष्ठ क्रांतिकारक आहे ज्याच्या बालमनावर आग लागली होती. हिंदुस्थानाची माती गुलामातून मुक्ती झाली पाहिजे. हिंदुस्थानच्या मातीमध्ये स्वातंत्र्याचा दिवस उजाडला पाहिजे. म्हणून 20 एप्रिल 1919 ला आग लागली भगतसिंगाच्या मनामध्ये. भगतसिंग प्रेरणास्थान तरुणाचं आहे. अरे टाळी. आग लागली होती भगतसिंगच्या मनामध्ये, कारण जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. जनरल डायरनं बेछूट गोळीबार केला होता. म्हणून मी नेहमी बोलत असतो, आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, आहे कसे म्हणावे देशात लोकशाही. खुर्चीवरी बसले खुन्याचे खुने शिपाई, खुर्चीवरी बसले खुन्याचे खुने शिपाई. निष्पाप शेतकऱ्यांना हे घालतात लाठ्या काठ्या गोळ्या. निष्पाप शेतकऱ्यांना हे घालतात लाठ्या काठ्या गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही. आहे कसे म्हणावे या देशात लोकशाही.
भुकेने व्याकुळ झालेल्या भाकर चोरणाऱ्या लेकराला मार मिळतो. भुकेने व्याकुळ झालेल्या भाकर चोरणाऱ्या लेकराला मार मिळतो. रोज खोटं बोलणाऱ्या दलबदलू नेत्याला हार मिळतो. असाच आमचा देश आहे. असाच आमचा देश आहे. रोज खोटं बोलणाऱ्या दलबदलू नेत्याला हार मिळतो. ज्यांनी जिजाऊचा इतिहास खोटा लिहिला त्यांना तर या देशात महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो. हा देश असाच आहे. भगतसिंगच्या मनामध्ये क्रांतीचा ज्वालामुखी पेटला. पाठीमागे बसणाऱ्या तयारी करणाऱ्या तरुणांनो, एवढी पोरं पोलीस झाली, पुढच्या वर्षी तुमच्या मनामध्ये खाकी वर्दीचा ज्वालामुखी पेटवा. स्वतःला पेटून काढा, स्वतःला सिद्ध करा आणि आदर्श माना. फाटक्या धोत्रातला बाप, शेतामध्ये राब राब राबणारी माय, नेत्यांचे स्वप्न, नेत्यांच्या भविष्य काळाची चिंता करण्यापेक्षा आपल्या फाटक्या धोत्रातल्या बापाचं पोलीस व्हायचं स्वप्न पूर्ण करू. आग लागली. शेवटचे 10 मिनिटं बोलतो कार्यक्रम संपवतो. आग लागली. आग लागली भगतसिंगाला. 20 एप्रिल 1919 ला वय आहे अवघ 11 वर्षाचं लेकरू आहे. 11 वर्षाच्या लेकराच्या मनामध्ये ज्वालामुखी पोलीस व्हायचा नाही पेटला. घर गाडी बांगला नाही पेटला. हे बी बोलतोय. तुम्ही समाजामध्ये गायके साहेब व्यक्तिगत प्रतिष्ठा तयार करू शकता. तुम्ही समाजामध्ये घर गाडी बांगला करू शकता. पण ज्या देशात तुमचा जन्म झाला त्या अब्दुल कलाम सारखं 10,000 किलोमीटरचं क्षेपणास्त्र कोण बनवणार? देशाची जबाबदारी कोण घेणार? प्रत्येक नेता, प्रत्येक पक्ष आपण आपला झेंडा दांडा, आपण आपला झेंडा दांडा मोठा करत आहे. माझा तिरंगा तसाच न्याय मागतोय. तुमका पुढे झेंडा न्याय मागतोय. या झेंड्याचं रक्षण तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे मित्रांनो. ही जबाबदारी तुमच्यावर आहे. भगतसिंगच्या मनामध्ये आग लागली की पटेल हसायला लागलं. मी त्याच्याकडे होतो. आपण ठरून काय बोलत नसतो. आपण ठरून काय बोलत नसतो. जे सुस्त ते शाहीर घोगरे बोलत असतो. टाळे टाळे. जे सुस्त ते शाहीर घोगरे बोलत असते. जिजाऊ शुभाला सांगणार. मला नस कळाली म्हणून तर म्हणलो ना. मग जिजाऊ शुभाला सांगणार. अरे ही जिजाऊ शुभाला काय सांगणार आहे? शुभा जोश में होश कभी खोना नहीं. शुभा जोश में होश कभी खोना नहीं. जिंदगी में किसी के सामने रोना नहीं. शुभा जोश में होश कभी खोना नहीं. जिंदगी में किसी के सामने रोना नहीं. रोना है तुझको, रोना है तुझको. तानाजी जैसा दोस्त ढूंढना होगा तुझको. प्रेम प्रियसीवर करावं, प्रेम आईवर करावं, प्रेम देशावर करावं. पण यश आल्यानंतर उजवा खांदा रडण्यासाठी असावा. यश आल्यानंतर आनंद अश्रूला एक खांदा असावा आणि रडण्यासाठी एक मित्राचा ओरिजिनल मित्र असावा. म्हणून शिवाजी जाऊला सांगते. परत येतो मी माझ्या मुद्द्याकडे. मी कोणत्याही मार्गी आलो, राणी उंचेगाव मार्गे आलो, महूपुरी मार्गे आलो, येणार फक्त पवन करिअर अकॅडमीच्या नाट्यगृहामध्येच येणार. मला लई लोक म्हणते रामेश्वर नाना गायके साहेब, शाहीर घोगरे तुम्हाला फेटा नाही, तुम्हाला हार नाही, तुम्हाला मान सन्मान लागत नाही, तुम्ही समोरचा बोलला नाही तरी बोलतात. अरे मी वाक्य लिहिले, वाक्य ऐका ते वाक्य लिहिले यासाठी. मित्रा ऐका बरं का, मित्रा म्हणजे मला तहान लागली पाणी तुम्ही भेटाय. किती मिनिटं बोलू अजून?
नाही पान नाही पित 5 minutes. I am not only one artist. I am not only one artist. My Shairi Bana team is 10 years hard work art department. My Shairi Bana not only one artist. My Shairi Bana team is 10 year hard work. Arun Gogre, high education, my education, MA, BEd, my favorite subject psychology, 6 months, 6 months, 6 months, 6 months farming, 6 months farming, and 6 months Chhatrapati Shivaji Maharaj history farming, farming, farming. The father of Indian Navy, walking, talking Shivaji the king, the father of Indian Navy, Chhatrapati Shivaji Maharaj, Maharaj, माझाच आवाज असते तुमचा आवाज कमी पडतोय हर 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 बोलो छत्रपती शिवाजी महाराज की बोलो छत्रपती शिवाजी महाराज की लोक मला म्हणतात तुम्हाला फेटा नाही तुम्हाला हार नाही तुम्हाला मेकअप नाही अरे मी शेतकऱ्याची औलाद रे माझा मेकअप म्हणजे टपाटपा गळणारा घाम आहे मोती होतील घामाचे मोती होतील घामाचे आणि पगार मिळेल मला माझ्या शेताच्या पिकाचे मग जिजाऊने हा मित्र करायचा एक मंत्र दिला आणि मी तुम्हाला पोलीस व्हायचा मंत्र देतोय पोलीस व्हायचा मंत्र देतोय तुमच्या डोक्यामध्ये बोलू नका नो डिबेट आय कॉन्टॅक्ट प्लीज नो डिबेट इकडे 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 आपण बोलताना तुम्ही मोबाईल खेळावा वक्ता अगोदर चांगला श्रोता असला पाहिजे आणि श्रोता अगोदर चांगला वक्ता असला पाहिजे नाहीतर त्याचं वाक्यात रूपांतर होतं अरे आपल्या खानदानीत नाना बसलेले नाना तर माझ्या वडिलाचे मित्र आहेत आणि माझे वडील जाऊन 19 वर्ष झाली 19 वर्ष झाले आपल्या खानदानीत कोणी गायक नाही आपल्या खानदानीत कोणी शायर नाही आपल्या खानदानीत काही इतिहास नाही शिवाजीचा इतिहास वाचला जगातील 2 कोटी सराटीची सभा पठ्यानं सुरू केली आणि आपण लई लोकांच्या पाठी सांभाळल्या लई लोकांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली लोकांचं बघता बघता आपली पाठ तशीच राहून गेली माणूस की धर्म आहे अरे हे सर्व जळणार आहे हे सर्व जळणार आहे आज VMP मित्र मला मिळणार शाहीर घोगरे तुम्ही काय कमवला लोक बँक बॅलन्स दाखवतात मी माझ्या मोबाईल मध्ये 10,000 नंबर दाखवतो तो माझा बॅलन्स याच्यासाठी त्याच्यासाठी तू दररोज पळत होता बघा आपण लोक भावनिक आहोत आपण शेतकऱ्याची पोर आहोत आपल्या बापाने आपल्याला एक शिकवलं बाबा कष्टाची भाजी भाकर खायची गुलाबजामुचा लाचार व्हायचं नाही तरक्की की फसल हम भी काट लेते तरक्की की फसल हम भी काट लेते काश किसी के जूते चाट लेते काश किसी के जूते चाट लेते बुटाचं पॉलिश करून खाणारी शेतकऱ्याची औलाद आहे मित्रा याच्यासाठी त्याच्यासाठी तू दररोज पळत होता रे याच्यासाठी त्याच्यासाठी तू दररोज पळत होता पण बारामतीच्या स्मशानभूमीत एकटा जळत होता याच्यासाठी त्याच्यासाठी तू दररोज पळत होता जोपर्यंत माणूस आहे त्याची किंमत नाही असा आमचा महाराष्ट्र आहे जोपर्यंत माणूस आमच्यात आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही माणूस गेल्यावर त्याच्यावर बोलायची हिंमत कशी होती माणूस गेल्यावर त्याच्यावर बोलायची हिंमत कशी होती म्हणून आमची सिंधुताई म्हणत होती हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी आधी मरावं लागतं हा महाराष्ट्र आहे याच्यासाठी त्याच्यासाठी तू दररोज पळत होता
याच्यासाठी त्याच्यासाठी तू दररोज पळत होता. बारामतीच्या स्मशानभूमीत एकटाच जळत होता. माणसानं किती जळावं. शब्दावर लक्ष द्या. मराठीतल्या पोरांनो, महाराष्ट्राच्या पोरांनो, गावखेड्यातल्या पोरांनो, शब्दावर लक्ष द्या. माणसानं किती जळावं सर. म्हणजे शब्द लक्षात राहू दे बरं का. माणसानं जिवंतपणे एकामेकावर किती जळावं. काय काय साहेब, जी लोक स्वतःला बुद्धिवान म्हणतात ना, त्यांच्यामध्ये तफावत जास्त आहे. 200 रुपये रोजानं शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये तफावत नाही आहे. माणसानं किती जळावं, किती पळावं. माणसानं किती जळावं, किती पळावं, हे ज्याला त्याला कळावं. माणसानं किती जळावं, किती पळावं, हे ज्याला त्याला कळावं. हे पंढरीच्या पांडुरंगा, माय बाबा, पंढरीच्या पांडुरंगा, जिवंतपणे माणसाला माणसाचं मरण कळावं. जिवंतपणे माणसाला माणसाचं मरण कळावं. ज्याला मरण कळालं त्याला जीवन कळालं, आणि ज्याला जीवन कळालं त्याला बहिर्जी नाईक आणि तानाजीचं, शिवाजीचं मित्र प्रेम कळालं. म्हणून तेरे सीने में, मेरे सीने में दर्द भरी आग लगनी चाहिए. मेरे सीने में, तेरे सीने में दर्द भरी आग लगनी चाहिए. सीने में लगी हुई आग इतिहास निर्माण करना चाहिए. इतिहास निर्माण करना चाहिए. मग 11 वर्षाच्या भगतसिंगाच्या मनामध्ये ज्वालामुखी पेटला. बांगला बांधाचा नाही पेटला, खाकी वर्दीचा नाही पेटला, लग्न करायचा नाही पेटला, तर ज्वालामुखी पेटला. या हिंदुस्थानच्या मातीला, या इंग्रजाच्या तावडीतून मी स्वतंत्रता देण्याशिवाय थांबणार नाही. इन्कलाब, कलाब, कलाब, कलाब. इको कमी करा. इन्कलाब. बसा खाली. ते पाणी बंद करा ना, मला पाणी द्या. मी थांबू का? थांबू का मी? ओनली 10 मिनिट्स. बंद करा ताई, पाणी बंद करा. 11 वर्षाच्या भगतसिंगामध्ये ज्वालामुखी पेटला, आणि या भगतसिंगानं ती रक्तानं माखलेली माती आपल्या हाती घ्यावी. रक्तानं माखलेली माती ती आपल्या हातात घ्यावी आणि मातीला घरी घेऊन यावं. बघा पोराव, तरुण पोरांनो, मातीला आपल्या घरी घेऊन यावं. मातीमध्ये एक बंदूक लावावी. मातीमध्ये एक बंदूक लावावी. मेरा पुत्र, मेरा शेर. काय बाप असेल भगतसिंगाचा, काय माय असेल भगतसिंगाची, आणि या खाकी वर्दीतल्या पोराच्या मायबापाची काय हिम्मत असेल आज डोळ्यानं हा क्षण पाहिजे. मेरा शेर, मेरा पुत्र, क्यों लगा रहा है तू बंदूक मिट्टी के सीने में? क्यों लगा रहा है तू बंदूक मिट्टी के सीने में? पापा जी, तारा पुत्र 1000 बंदूकें पैदा करेगा. काय वाक्य है? तारा पुत्र 1000 बंदूकें पैदा करेगा और 1000 दोस्तों की फौज खड़ा करेगा. अरे टाळी, टाळीला कोण कंजूस. आणि मग त्या भगतसिंगानं ज्वालामुखी पेटून काढला. हिंदुस्थानच्या मातीमध्ये 9 तरुणांनो क्रांतीच्या पर्वाला सुरुवात केली. एक एक माणूस जोडायला सुरुवात केली, आणि 8 एप्रिल 1929 ला जर तुमचे पाहुणे रावळे पोलीस होताना तुम्हाला जर टचका मारित असेल, बघा बरं का, ऐ बरं हो,
जर तुमचे पाहुणे रावळे आवाज आहे ना, मी वरी जातो, मी वरी जातो. एकदा जोरदार टाळी, जोरदार. बघा, तुमचे पाहुणे रावळे जर तुम्हाला टचका मारित असेल, तुम्ही पोलीस झाल्यावर त्याने जर हार आणला, त्याचा हार पण टचका मारूनच स्वीकार करायचा. आणि पोलीस होण्या अगोदर तुमचा ना कोणता पाहुणा रावळा धावून येतो. पोलीस होण्यासाठी फक्त तुमचा मित्र तुम्हाला मदत करतो. म्हणून भगतसिंगाने बदला घेतलाय, तुम्हाला आम्हाला देखील बदला घेता आला पाहिजे. ज्या आमच्या बापानं, गायके साहेब, अंडरलाईन दिस सेंटेन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या तुमच्या बापानं प्रस्थापिताच्या घरी पाणी भरलं, योगेश साहेब, ज्या तुमच्या बापानं प्रस्थापिताच्या घरी पाणी भरलं, त्या गरीब दलित पीडित शोषित शेतकऱ्याची औलाद पोलीस झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आणि ज्याच्या घरी काम केलं का त्याची केस त्यांनी मिटवता आलीच पाहिजे. नेत्यांच्या भविष्य काळाची चिंता करण्यापेक्षा अरे फाटक्या बोतलामध्ये राबणाऱ्या बापाकडे या बांधापासून तर त्या बांधापासून त्यानं 2 लाख रन केली. आम्ही रन रोहित शर्माची मोजली, आम्ही रन रोहित कोहलीची मोजली, आम्ही रन त्या कट्ट्याची 14 का 15 वर्षाचं कट्ट आहे. कोण आहे ते कट्ट? हाँ, बिहारी का लाल है और महाराष्ट्र का हाल है. बोले तो बिहार का लाल है. काल मी सर एक मे होता, काल एक बरोबर आहे का, किती मिनिटं बोलू. आणि जळगावून आलेला माझा दोस्त मला काय म्हणेल. आणि पवन सर, शाहीर भोगरेला तुम्ही एकदा बोलावलं, तिला सर मला हे रणांगण शेतकऱ्यांनी एकदा रणांगणावर पाय ठेवला, शेतकऱ्यांनी एकदा रणांगणावर पाय ठेवला. आमच्या बापाची शिकवण रणांगण फत्ते करायचं, नाहीतर छातीवर गोळी हसत घ्यायची. आणि मग भगतसिंगाची बदला घ्यायची ताकद तयार झाली. मनामध्ये चित्त पेटली, मनामध्ये ज्वालामुखी पेटला, मनामध्ये हिंमत तयार झाली. भगतसिंगाच्या, मी मुद्दाम मला या ठिकाणी शिवशाहीर लावलं. सगळ्याला प्रश्न पडला असेल, शाहीर पवाडा गाणार काय, शाहीर पवाडा गाणार काय, शाहीर बोलणार काय. जे बोलणार ते तरुणाच्या मनगटामध्ये 100 हत्तीचं बळ तयार होणार. मी जे बोलतो यावर विश्वास ठेवू नका, मी जे बोलतो यावर विश्वास ठेवू नका. पण झोपताना आज मात्र फक्त विचार करावा, उद्याचा सूर्य तुमच्या जीवनामध्ये खाकी वर्दी निर्माण करेल. अरे माझ्या बहिणींनो, ज्या आमच्या बापानं हाडाची काडी केली, रक्ताचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस शेतीमध्ये काम केलं. ए माझ्या बहिणी, उद्या पोलीस होशील नाही होशील का लेकी, उद्या पोलीस होशील नाही होशील का लेकी, पण